बघा काल आपण इन्व्हेंटरीचा चौथा प्रॉब्लेम बघत होतो आणि पहिला जो पार्ट आहे तो आपला कंप्लीट झाला, म्हणजे ट्रायल बॅलन्स आपला टाकून झाला होता खालच्या भागामध्ये. त्यानंतर आपण वाउचर्स नवीन कसे क्रिएट करायचे याच्याबद्दल पण माहिती घेतली. आपला आता आजच्या भागामध्ये जर्नल एंट्री राहिलेल्या जर्नल एंट्रीज आणि काय राहिलं होतं आपलं जर्नल एंट्रीज. मागच्या भागातल्या जर्नल एंट्रीज आपल्याला बघायच्या. बघा तर पहिली जर्नल एंट्री, पण त्याच्या अगोदर आपल्याला कॉस्ट सेंटर्स बघायचे होते. कॉस्ट सेंटर कसे क्रिएट करायचे ते आपण बघू. मी टॅली मध्ये जातोय कॉस्ट सेंटर क्रिएट करण्यासाठी. कॉस्ट सेंटर क्रिएट करण्यासाठी पहिले टॅली मध्ये आपल्याला सेटिंग करून घ्यावं लागेल F11 फीचर्स. काल ते आपलं चालत नव्हतं. F11 फीचर्स याला गेलो आपण. त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे अकाउंटिंग फीचर्स, त्यावर गेलो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहे. आपण हे बिल वाईज डिटेल, मेंटेन अकाउंट्स ओनली हे तर केलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इथं बघू आपण एक एक. बघा प्रॉफिट अँड लॉस, मेंटेन पेरोल आहे इथं, पेरोल मॅनेजमेंट. आणि इथं बघा कॉस्ट सेंटर आहे. बघा या ठिकाणी इथं कॉस्ट सेंटर, मेंटेन कॉस्ट सेंटर आहे का. त्या कॉस्ट सेंटरचे तिथं तुम्हाला यस करावं लागेल. आणि मोर दॅन वन पेरोल ऑर कॉस्ट कॅटेगरी तिथं पण तुम्हाला यस म्हणावं लागेल. या दोन ठिकाणी आपण यस म्हणू, जे तुम्हाला मागच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण दाखवलेलंच होतं कॉस्ट सेंटरचं. ठीक आहे, त्या दोन ठिकाणी कॉस्ट सेंटर आपण काय केले, यस केले. तेव्हा ही कॉस्ट सेंटरची जी फॅसिलिटी आहे आपल्या टॅली मध्ये काय होणार, ऍक्टिव्हेट होणार. बाकी ठिकाणी मी एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हणतो, माझी कंपनी काय झाली, सेव्ह झाली. आता माझ्याकडे मी याच्यातून बाहेर पडतो, कंपनी फीचर्स मधून बाहेर पडल्यानंतर अकाउंटिंग इन्फो मध्ये मी येतो. अकाउंटिंग इन्फो मेनू मध्ये जसं लेजर क्रिएशन होतं तसं इथं कॉस्ट कॅटेगरी, कॉस्ट सेंटर्स हे दोन ऑप्शन इथं काय झाले, ऍड झाले. आता हे कॉस्ट सेंटर्स काय आहे तर आपली कॅश फ्लो कसा होतो त्याची माहिती आपल्याला, याचा रिपोर्ट्स आपल्याला बघतात. बरं, तर मागच्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला बघू आपण मागच्या मध्ये काय कोणकोणते कॉस्ट सेंटर्स आपल्याला बनवायला लावलेले आहेत. मागे जाऊ. बघ, क्रिएट अ फॉलोइंग कॉस्ट सेंटर, सॅलरी एक्सपेन्सेस, इन्सेंटिव्ह टू स्टॉप आणि अदर एक्सपेन्सेस या नावाचे आपल्याला कॉस्ट सेंटर्स आपल्याला बनवायला लावले होते. या पद्धतीने आपल्याला कॉस्ट सेंटर्स ऍक्टिव्हेट करायचे. F11 प्रेस करायचा, मेंटेन कॉस्ट सेंटरला यस म्हणायचं, मोर दॅन वन पेरोल स्लॅश कॉस्ट कॅटेगरीला पण काय म्हणायचंय, यस म्हणायचं. ते सेटिंग आपण ऑलरेडी टॅली मध्ये केलं. ठीक आहे, आणि आपल्याला हे 3 कॉस्ट सेंटर इथं तयार करायचे. कॉस्ट सेंटर तयार करायला टॅली मध्ये खूप काही कष्ट नाहीये. बघू आपण, जाऊ टॅली मध्ये, कॉस्ट सेंटर्स वर गेलो. बघा अकाउंट इन्फो मेनू मध्ये कॉस्ट सेंटर ऑप्शन निवडला. जसं आपण अकाउंट क्रिएट करत होतो तसंच क्रिएट, डिस्प्ले, अल्टर असे 3 ऑप्शन आहे तिथं. मग क्रिएट म्हणतो. कोणतं करायला लावलं आपलं कॉस्ट सेंटर, तर सॅलरी एक्सपेन्सेस, इन्सेंटिव्ह टू स्टॉप आणि अदर एक्सपेन्सेस असे 3. मग इथं सॅलरी एक्सपेन्सेस. कॅटेगरी, कॉस्ट कॅटेगरी मध्ये प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी निवडा. नेमच्या तिथं सॅलरी एक्सपेन्सेस. बाकी अलाइज नेम अंडर काही नाही. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस. नंतर अजून काय करायचंय आपल्याला, इन्सेंटिव्ह टू स्टॉप. इन्सेंटिव्ह टू स्टॉप या नावाचं एक घेतलं, त्याला पण प्रायमरी म्हटलं, सेव्ह. त्यानंतर अजून एक कॉस्ट सेंटर अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस हे पण आपण इथं तयार केलं, नाव टाकलं, प्रायमरी घेऊन सेव्ह.
झाले. हे 3 कॉस्ट सेंटर्स आपण इथं काय केले, सेव्ह केले. बाहेर पडतो मी याच्यामधून. डिस्प्ले मध्ये जर गेलं तर तुम्हाला ते किती तयार आहे ते दिसेल. अल्टर म्हटलं तर अल्टर मधून तुम्ही काय करू शकाल, त्यामध्ये बदल करू शकाल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे क्रिएट डिस्प्ले अल्टर. मल्टिपल क्रिएशन पण आहे अकाउंट सारखं. बाहेर पडतो मी याच्यातून. आता आपल्या वाउचर एंट्री कडे आता पुढे जाऊन आपल्याला कसा इफेक्ट मिळतो याचा, एंट्री मध्ये काय काय गोष्टी विचारतो, तर ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, जाऊ आपण आपल्या वाउचर एंट्री कडे. आजच्या प्रेझेंटेशन कडे मी जातोय. बघ, आजचं प्रेझेंटेशन तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये पहिली जी एंट्री आहे, पहिली एंट्री आहे पेड सॅलरी ऑफ ₹10,000 फॉर द मंथ मार्च 2007 बाय चेक. चेकने ही सॅलरी पेड केली. एंट्री काय होणार आहे आपली, सॅलरी खर्च झाला म्हणून सॅलरीला डेबिट 10,000 टू UTI बँक. बँके थ्रू गेली. आपल्याकडे इथे UTI बँकेचं अकाउंट आहे म्हणून UTI बँक अकाउंट 10,000 बिंग सॅलरी पेड फॉर द मंथ ऑफ मार्च 2007. ठीक आहे, ही एंट्री झाल्यानंतर आता याचं आपल्याला ग्रुप सिलेक्शन आणि वाउचर आहे. आता सॅलरी हे अकाउंट आपलं ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलं नाहीये म्हणून आपल्याला नव्याने ते तयार करावं लागेल. त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपल्याला द्यावा लागेल. आणि ही एंट्री कोणत्या वाउचर मध्ये पोस्ट होईल, तर पेमेंट बँक पेमेंट वाउचर. बँके थ्रू पेमेंट आहे. आपण वाउचर तयार केले बघा मागच्या याच्यामध्ये, एक बँक पेमेंट आणि बँक रिसिप्ट. हे पेमेंटला तर आपण बँकेचं पेमेंट बँक पेमेंट या वाउचर मधून पोस्ट करणार आणि कॅशचं पेमेंट कॅश म्हणजे पेमेंट वाउचर मधून साधा. ठीक आहे, जाऊ आपण टॅलीकडे. टॅलीमध्ये एंट्री करू आपण पहिले वाउचरची. इथं मी अकाउंटिंग वाउचरला मी जातोय. अकाउंटिंग वाउचरला गेल्यानंतर डेट काय आहे, तर 1/4 आहे. 1/4/2007 एंटर दिला. पेमेंट वाउचर ऑलरेडी इथे सिलेक्ट आहे पण मला हे पेमेंट नाही, बँक पेमेंट करायचं. मग मी काय देणार, F5 प्रेस करणार. F5 प्रेस केल्यानंतर इथं लिस्ट ऑफ टाइप्स मध्ये बँक पेमेंट मी निवडलं. एंटर दिला. बघा इथं बँक पेमेंट वाउचर आलं. यात फरक काहीच नसणार. पेमेंट वाउचर प्रमाणे जे काम करणार, फक्त त्याचं टायटल बदलतंय. ठीक आहे, एंटर दिला. डेबिट कोणाला आहे, सॅलरीला, म्हणून सॅलरी अकाउंट नाहीये, मला तयार करावं लागेल. अल्टर C मी प्रेस करतो. इथं सॅलरी अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आय प्रेस केला. त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप मी निवडला आणि एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, नो. इथं टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल. कॉस्ट सेंटर आर ऍप्लिकेबल, यस. कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल असणार, बरोबर. म्हणजे खर्चाच्या अकाउंटला आता कॉस्ट सेंटर आपल्याला काय करायचं, ऍप्लिकेबल करायचं. जे खर्च असतील त्याला हे कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल यस म्हणायचे तुम्हाला. म्हणजे मग तुम्हाला त्याचं कॅटेगरी करता येतील, क्लासिफिकेशन करता येईल. हा खर्च कोणत्या प्रकारचा खर्च. एंटर दिला, यस म्हटलं. बाय डिफॉल्ट सहित इथे यस येऊन गेलं होतं आहे का नाही, आणि इन्व्हेंटरी अफेक्टेडला नो आलं होतं बाय डिफॉल्ट. ऍक्सेप्ट यस म्हटलं, या अकाउंट तयार झालं. 10,000 रुपये सॅलरी. बघा 10,000ची अमाऊंट टाकताच त्याने आपल्याला कोणत्या कॉस्ट सेंटर्स मध्ये येईल हे विचार. हा कोणता खर्च आहे, सॅलरीवरचा. आपण 3 तयार केले, सॅलरी एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह टू स्टाफ आणि अदर एक्सपेन्सेस. मग इन सॅलरी एक्सपेन्सेस म्हणून येस प्रेस केला. बघा इकडं प्रायमरी कॉस्ट सेंटर, प्रायमरी कॉस्ट सेंटरच्या अगेन सॅलरी एक्सपेन्सेस 10,000. एंटर दिला. क्रेडिट कशाला आहे, बँकेला, UTI बँक, म्हणून UTI बँकेला मी क्रेडिट देतो. UTI बँक 10,000. नॅरेशन इथं चेक नंबर टाका जो दिलेला असेल तो. नॅरेशन टाका, बिंग सॅलरी पेड
आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. बघा खर्चाच्या एंट्री मध्ये आता काय आपल्याला विचारणार आहे, कॉस्ट सेंटर विचारणार. बरोबर. मग कॉस्ट सेंटर एकदा झाल्यानंतर आपण त्याचं रिपोर्टिंग पुढे जाऊन बघूच काय रिपोर्ट मिळतो आपल्याला. ऍक्सेप्ट यस म्हटलं, पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या समोर कॉस्ट सेंटर सॅलरी एक्सपेन्सेस आपण याला निवडलं. पुढची एंट्री आहे 2/4/2007 पेड ₹2,500 इन कॅश टू मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट साठी पैसे पेड केले, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च झाला म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला काय आहे, डेबिट येणार. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2,500. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2,500 टू कॅश अकाउंट 2,500. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड, कॅश पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. आता पुढचा भाग येतो तो म्हणजे ग्रुपिंग. जे अकाउंट आले त्याला ग्रुप देणं. ऍडव्हर्टाइजमेंट हे नव्याने अकाउंट आहे, ते ट्रायल बॅलन्स मध्ये नव्हतं म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप इथं देऊ. आणि कॅश तर ऑलरेडी तयार असतं त्यामुळे कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. त्यानंतर हे वाउचर टाईप. वाउचर टाईप आपला येणार आहे पेमेंट वाउचर. F5 पेमेंट. बघा कॅश पेमेंट आपल्याला ठरलं का बँके थ्रू झालेलं पेमेंट बँक पेमेंट वाउचर मध्ये, आणि कॅश पेमेंट कुठे टाकायचं, पेमेंट वाउचर मध्ये. जाऊ आपण टॅली मध्ये आता ही एंट्री करू. पण हे पेमेंट आहे, हा खर्च पेड करतोय आपण. मग हा कोणत्या प्रकारचा खर्च आहे, तो कोणत्या कॉस्ट सेंटर मध्ये टाकला गेला पाहिजे, तर कॉस्ट सेंटर त्याला येणार आहे अदर एक्सपेन्सेस. काय हा सॅलरीचा खर्च नाहीये, इन्सेंटिव्ह टू स्टाफ पण नाहीये, मग कोणता आहे अदर एक्सपेन्सेस मध्ये आपण टाकू. जाऊ आपण मग टॅली मध्ये. टॅली मध्ये आलो, पहिले तारीख बदलू 2 तारीख. इथं बँक पेमेंट वाउचर निवडलं गेलेलं आहे, ते मला बदलावं लागेल. पुन्हा मी F5 प्रेस करतो. पेमेंट वाउचरला मी क्लिक केलं. इथं क्लिक केल्यावर इथून पेमेंट वाउचर निवडलं आणि एंटर दिलं. बघा आता पेमेंट वाउचर एंटर दिला. डेबिट कोणाला, ऍडव्हर्टाइजमेंटला. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट नाहीये, ते तयार करावं लागेल. Alt+C मी प्रेस केलं. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट advertisement account, indirect expenses against inventory value affected, no. Cost center applicable, इथं yes द्यावा लागेल आपल्याला. ऍक्सेप्ट yes म्हटलं. बघा सेव्ह झालं. किती ऍडव्हर्टाइजमेंट पेड केली आपण, 2,500. कॉस्ट कॅटेगरी मध्ये प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर मध्ये अदर एक्सपेन्सेस काय घ्यायचं, इथं अदर एक्सपेन्सेस एंटर दिला. 2,500 जा. आणि क्रेडिट साइडला काय घ्यायचं, कॅश अकाउंट. कॅशला क्रेडिट आहे म्हणून कॅशला क्रेडिट. नॅरेशन टाका बिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस पेड. आणि एंट्री काय करतोय आपण, सेव्ह करतो. बघा झाली एंट्री सेव्ह. म्हणजे आता प्रत्येक वेळेस खर्चाच्या ठिकाणी तो आपल्याला कॉस्ट सेंटर विचार. जसंही तुम्ही कॉस्ट सेंटर तुमच्या फाईल टॅली मध्ये ऍक्टिव्हेट करणार, तसंही तो खर्चाच्या एंट्रीला तुम्हाला कॉस्ट सेंटर विचार. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण. आता पुढची एंट्री बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. 1/5/2007 सोल्ड द फॉलोइंग आयटम टू गणेश टेक्नॉलॉजी ऑन 30 days क्रेडिट. बिल नंबर 045. खालील आयटम सेल केले. प्रोसेसर 6, हार्ड डिस्क 5, प्रिंटर 5. आहे का, कोणाला सेल केले तर पार्टीचं नाव गणेश टेक्नॉलॉजी. पण आपली एंट्री काय होणार आहे, तुम्हाला एंट्री करायची या पद्धतीने, गणेश टेक्नॉलॉजी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. पण आपण टॅली मध्ये टाकताना आपल्याला पहिले तो पार्टीचं नाव विचार. पहिले सेल्स लेजर आपण निवडू. सेल्स लेजर निवडल्यानंतर पार्टीचं नाव आपल्याला टाकायचं. पार्टीचं नाव काय, गणेश टेक्नॉलॉजीज. आणि सेल्स लेजरच्या ठिकाणी काय येणार आहे, सेल्स अकाउंट. बरं, आता या दोन्ही अकाउंटला ग्रुपिंग करायचे. त्यापैकी सेल्स अकाउंट माझ्यामध्ये नव्याने आहे असं इथं दाखवलं जाते. नव्याने नाहीये, ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलं आहे, ऑलरेडी आलेलं आहे ना सेल्स अकाउंट. त्यामुळे तिथं काय आपल्याला सेल्स अकाउंट घेण्याची गरज नाही. नाही आलेलं सेल्स अकाउंट आलेलं आहे का बघा.
ट्रायल बॅलन्स मध्ये नाही, ठीक आहे. सेल्स अकाउंट नाहीये, सेल्स अकाउंटला आपण इथं ग्रुप दिलाय सेल्स अकाउंट. ठीक आहे, एंट्री करू आता आपण. एंट्रीसाठी आपल्याला एफ8 सेल्स वाउचर निवडायचे. तारीख 1/5 पहिले तारीख निवडू. तारीख बघा इथे तारीख निवडतो मी 1/5. निवडल्यानंतर एंटर दिला, 1/5 आली. नंतर वाउचर सिलेक्शन F8 प्रेस करतो मी, किंवा मग इथं सेल्स वाउचरला क्लिक करतो. सेल्स वाउचरला क्लिक केलं, आपलं सेल्स वाउचर इन्व्हेंटरी मोड मध्ये ऑटोमॅटिक आलं. जर आलं नाही तर तुम्हाला ह्या ठिकाणी सेटिंग आहे त्याचं, ऍज अ वाउचर, अकाउंटिंग इनवाइस. या अकाउंटिंग इनवाइसच्या जागेवर आयटम इनवाइस येतं. हे आयटम इनवाइस मोड मध्ये आहे, म्हणजे आयटम वाईज आपण एंट्री करणार. बरोबर. मग इथं आपल्याला तो रेफरन्स नंबर विचारतो, इथं बिल नंबर टाकायचा. बिल नंबर आहे आपल्याकडे 045. पार्टीचं नाव काय, गणेश टेक्नॉलॉजीज. मग त्याचे डिलिव्हरीचे डिस्पॅचचे डिटेल आपल्याला विचारतो, ते आपल्याकडे नाही, आपण एंटर देऊन ते स्किप करतो. सेल्स लेजर मध्ये सेल्स, पण ते लेजर नाहीये, तयार करावं लागेल. अल्टर सी मी प्रेस करतो, अल्टर सी, सेल्स अकाउंट. अंडर सेल्स ग्रुप, सेल्स ग्रुपच्या अंडर एस प्रेस केला, सेल्स अकाउंट मी इथून ग्रुप निवडला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, इथे यस ठेवायचं. कॉस्ट सेंटर, आता कॉस्ट सेंटर आपल्याला फक्त खर्चासाठी लागू करायचे, सेल्स साठी नाही. आपण सेल्स साठी एकही कॉस्ट सेंटर घेतलेलं नाहीये म्हटल्यानंतर इथं नो म्हणायचं. बरोबर. आपल्या याच्यामध्ये आपण याचं सुद्धा क्लासिफिकेशन करू शकतो. पैसे गेले, सेल्स साठी गेले, पैसे आले आपल्याकडे, कशासाठी आले, सेल्सचे आले, माल विकला म्हणून आले, त्याचं पण एक कॉस्ट सेंटर आपण तयार करू शकतो. पण मी इथं नो म्हटलं, मग त्याच्यामुळे ऍक्सेप्ट यस म्हटलं, ही एंट्री सेव्ह झाली. पुढे गेलो जातोय तो आयटम विचारतोय आपल्याला कोणकोणते आयटम आपण सेल केले. प्रोसेसर केला, किती प्रोसेसर, 6 प्रोसेसर. किती रुपयाला एक, 7,000ला एक. बघा अमाऊंट आली 42. पुढचा आयटम आहे आपल्याकडे यूपीएस. किती यूपीएस, 5 सेल केले, अमाऊंट 2,500 ला एक. अशा पद्धतीने 12,500चा माल आपण सेल. अजून एक आयटम आहे प्रिंटर. बघा जेवढे आयटम आहे तेवढे तुम्ही टाकायचे. आतापर्यंत 5 टाकले. प्रिंटर किती रुपयाला, 6,500 रुपयाला एक. या पद्धतीने 32,500चा माल. अशा 3 गोष्टी आपण काय केल्या, सेल केल्या. बघून घेऊ आपण, बरोबर आहे का. तेव्हा प्रोसेसर 6, हार्ड डिस्क आणि प्रिंटर झालं. झाल्यानंतर एंटर देतो. एंटर दिल्यानंतर पुन्हा तो आयटम विचारतो, आपल्याकडे नाहीये म्हणून एंटर दिला मी, खाली आलो. आता तो आपल्याला बिलाचे डिटेल विचारतो. बिलाच्या डिटेल मध्ये मेथड ऑफ ऍडजस्टमेंट मध्ये न्यू रेफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. बिल नंबर वरती टाकलेला असल्यामुळे तो आलाय 045. अमाऊंट किती आहे, ड्यू डेट किती आहे, 30 दिवस. बघा 30 दिवस आणि टोटल 87,000चं हे बिल आहे. सेव्ह केलं. नॅरेशन टाकू, बिंग क्रेडिट सेल्स, आणि एंट्री आपण काय करू, सेव्ह करू. झाली माझी एंट्री पूर्ण झाली, सेव्ह झाली. पुढच्या एंट्रीकडे जायचं आपल्याला. पुढची एंट्री तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, समोर आहे. पेड कॅरेज आउटवर्ड ऑफ ₹1200 इन कॅश टू अ ट्रान्सपोर्ट कंपनी. ट्रान्सपोर्ट कंपनीला 1200 रुपये कॅश मध्ये कॅरेज आउटवर्ड पेड केले. माल वाहून नेण्याचा खर्च. कॅरेज आउटवर्ड खर्च झाला, खर्चाला डेबिट देणार. कॅरेज आउटवर्ड अकाउंट डेबिट, कॅरेज आउटवर्ड अकाउंट डेबिट 1200 रुपये टू कॅश अकाउंट, 1200 रुपये टू कॅश अकाउंट 1200. बिंग कॅरेज आउटवर्ड पेड, बिंग कॅरेज आउटवर्ड पेड. आता या ठिकाणी आलेले जे 2 अकाउंट आहे त्याला ग्रुपिंग करायचे आपल्याला. त्याच्यापैकी कॅरेज आउटवर्डला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. माल वाहून नेण्याचा खर्च असल्यामुळे त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा आपण ग्रुप इथे देतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ही एंट्री पेमेंट असल्यामुळे खर्चाचं पेमेंट आहे म्हणून खर्चाच्या पेमेंट वाउचर मध्ये आपण ही टाकतो, F5 पेमेंट वाउचर. बघा पेमेंट वाउचर, ठीक आहे.
करू आपण एंट्री टॅली मध्ये. पण आता हे पेमेंट कोणतं येईल? पेमेंट, साधं पेमेंट व्हाउचर येईल, बँक पेमेंट येणार नाही, कारण की बँके थ्रू आपण पेमेंट नाही केलेलं, हे लक्षात घ्या. बरं, पेमेंट व्हाउचर. जाऊ आपण टॅली मध्ये एंट्री करायला. टॅली मध्ये पहिले तारीख निवडावा लागेल. तारीख किती आहे इथं? 2/5. बघा 2/5 F2 प्रेस केला, इथे 2/5 ऑलरेडी आली, एंटर दिला. त्यानंतर व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल, पेमेंट व्हाउचर F5 प्रेस केला, तिथून पेमेंट व्हाउचर, बँक पेमेंट तिथं ऑप्शन आहे, तो निवडायचा नाही, पेमेंट व्हाउचर मी निवडला, एंटर दिला. डेबिट कोणाला? कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड तयार करावं लागेल, अल्टर सी मी प्रेस करतोय, अल्टर सी, कॅरेज आउटवर्ड, एंटर दिला. कोणता ग्रुप? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आय प्रेस केला, त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप मी निवडला, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड? नो. कॉस्ट सेंटर? यस. खर्चाच्या अकाउंटला यस ठेवायचे. खर्चाचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचे म्हणून खर्चाच्या याला यस, ऍक्सेप्ट, यस म्हटलं, अकाउंट ऍक्सेप्ट करा. अमाऊंट किती आहे? कॅरेज आउटवर्ड 1200 रुपये. बघा 1200 रुपये मी टाकली. कॉस्ट कॅटेगरी मध्ये प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी घेतली आणि कॉस्ट सेंटर मध्ये कोणतं कॉस्ट सेंटर घ्यायचं आपल्याला बघू आपण. अदर एक्सपेन्सेस. कोणतं कॉस्ट सेंटर आपल्याला घ्यायला लागणार इथं? अदर एक्सपेन्सेस. हा सॅलरी एक्सपेन्सेस नाही म्हणून ओ प्रेस केला, अदर एक्सपेन्सेस मी निवडलं, 1200 रुपये, एंटर दिला आणि पुढे गेले. पुढे क्रेडिट साइडचं अकाउंट, कॅश अकाउंट आपल्याला निवडायचं. बघा कॅश अकाउंट मी इथं निवडलं, क्रेडिटला 1200 रुपये, बिंग कॅरेज आउटवर्ड पेड अशी एंट्री नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झाली एंट्री सेव्ह. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री बघू आपण. पुढची एंट्री आपल्या पुढे समोर 31/5 ची. रिसिव्ड चेक फ्रॉम गणेश टेक्नॉलॉजी फॉर 25,000 and टेक सर्व टेक्नॉलॉजी ₹40,000 टुवर्ड्स आउटस्टँडिंग बिल ऑफ प्रिव्हियस ट्रेडिंग इयर. मागील वर्षाचे ह्या दोघांचे पैसे आपल्याला मिळत आहे. हे आपले डेटर्स आहेत. बघ मागील वर्षाचे पैसे मिळतात. कोणते पैसे दिसते? ट्रायल बॅलन्स मधल्या फिगर दिसतात बघा. गणेश टेक्नॉलॉजी, टेक सर्व टेक्नॉलॉजी कडून 40,000 येणे, बिल नंबर 020 चार्जेस. गणेश टेक्नॉलॉजी कडून 25,000 येणे, किती बिल नंबर आहे त्याचा? 008 आहे, इथे 008 आहे. 008 चार्जेस आपल्याला येत. ठीक आहे, हे दोन बिल आपल्याला मिळत आहे, त्याची एंट्री करायची. मग पैसे आपल्याला मिळत आहे, पण कसे मिळत आहे? कॅश मिळत आहे का क्रेडिट? रिसिव्ड चेक. चेक ते बघा इथं म्हटलेले चेक. मग पैसे मिळत आहे, चेक नाही, म्हणून युटीआय बँकेच्या अकाउंटला डेबिट 65,000 बँकेत येत आहे. टोटल दोन्हींची टोटल घेतली आपण 65,000. टू गणेश टेक्नॉलॉजी 25,000. टू टेक सर्व टेक्नॉलॉजी 40,000. बघा ह्या दोन्ही अकाउंटला आपण काय केलं? क्रेडिट दिलं. बिंग रिसिव्ड चेक फॉर प्रिव्हियस इयर बिल. मागील वर्षाच्या बिलाचे चेक आपल्याला मिळाला. आता या ठिकाणी आलेले तिन्ही अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे टॅली मध्ये, त्यामुळे त्याला काही ग्रुपिंग करण्याची गरज नाही. पण आपल्याला व्हाउचर निवडावं लागेल. व्हाउचर आपल्याकडे येते F6 बँक रिसिप्ट. कोणतं व्हाउचर येणार आहे? बँक रिसिप्ट आहे ना. बँकेमध्ये पैसे येत आहे म्हणून आपण बँक रिसिप्ट व्हाउचर साधं निवडत नाहीये, ते कॅश साठी आपण ठेवलेलं. करू आपण एंट्री, जाऊ टॅली मध्ये जाऊ. एंट्री करण्यासाठी पहिले तारीख निवडावं लागेल. तारीख आहे 31/5. F2 प्रेस केला, इथे तारीख टाईप करा 31/5, टाईप केली, एंटर दिला. नंतर व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल. व्हाउचर आहे रिसिप्ट, बँक रिसिप्ट निवडायचं F6. त्यातून बँक रिसिप्ट मी निवडलं, एंटर दिला. बघा इथे बँक रिसिप्ट आलं, एंटर प्रेस केला. क्रेडिट कोणाला आहे? आपल्याला क्रेडिट अगोदर विचारतो. क्रेडिट दोन्ही पार्टींना आहे. पहिली पार्टी कोणती आहे? गणेश टेक्नॉलॉजी. प्रेस केला, गणेश टेक्नॉलॉजी. किती अमाऊंट आहे गणेश टेक्नॉलॉजीला? 25,000.
अगेन्स्ट, इथं पुन्हा बिलाची कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट येतात? अगेन्स्ट बिल नंबर 00008 बघा 2 मार्च, मागच्या वर्षाचं म्हणजे 2 मार्च. बरं, हे आत्ताच आहे 1 मेच आहे. मग 25,000चं बिल हे वरचं आहे, निवडलं मी. त्याच्यानंतर पुन्हा क्रेडिट आहे म्हणून इथं डेबिटचं मला क्रेडिट करावं लागणार आहे. बघा इथं मी क्रेडिट केलं, एंटर दिला. 2 क्रेडिट आहे आपल्याकडे. कोणाला अजून? टेक सर्व टेक्नॉलॉजी, म्हणून टी प्रेस केला, टेक सर्व टेक्नॉलॉजीज. इथून मी निवडतो, टी प्रेस केला, टी ने सुरू होणारे अकाउंट दिसले, त्यातून टेक सर्व टेक्नॉलॉजी निवडलं आणि अमाऊंट आहे त्याची 40,000. 40,000 अमाऊंट टाकली, एंटर दिला. पुन्हा त्याने बिलाचे डिटेल, कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट विचारतो, अगेन्स्ट बिल नंबर मी इथून घेतला. एकच बिल आहे त्याचं 20,000, 20 नंबरचं सिलेक्ट केलं. झालं या पद्धतीने. आता डेबिट द्यायचं आपल्याला. डेबिट कोणाला आहे? तर युटीआय बँकेला. बँकेत पैसे येत आहे म्हणून युटीआय बँक यू प्रेस केला, त्यातून युटीआय बँक हे अकाउंट निवडलं. 65,000. चेकचे डिटेल इथं तुम्ही टाका, नॅरेशन टाका, बिल चेक रिसिव्ड ऑफ प्रिव्हियस इयर बिल आणि एंटर द्या. ऍक्सेप्ट यस म्हटलं, ही पण एंट्री आपली काय झाली? सेव्ह झाली. झाली सर. पुढे जाऊ आपण, पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री तुमच्या समोर आहे 1/7/2007. परचेस द फॉलोइंग आयटम फ्रॉम बोनाफाईड पॅराफिरल्स अँड सिस्टम्स अँड accepted the following bill of exchange drawn by them to be honored after 3 months. हे थोडक्यात 3 महिन्यानंतर आपल्याला आपण समोरच्याला काय करणार? बिल देणार, पैसे देणार. बिल नंबर आपल्याला दिलाय P-014. प्रोसेसर 50, हार्ड डिस्क 25 आणि प्रिंटर 20. अशा पद्धतीने आपला 2,55,000, 70,000 आणि 1,02,000चा माल आपण काय केला या पार्टीकडून परचेस केला. जर्नल एंट्री जर आपल्याला करायची झाली तर जर्नल एंट्री येईल परचेस अकाउंट डेबिट टू बोनाफाईड पॅराफिरल्स अँड सर्व्हिसेस, अशी आपली जर्नल एंट्री येईल. पण टॅली मध्ये आपल्याला टाकताना आपल्याला पहिले परचेस वाउचर निवडावं लागेल. त्या परचेस वाउचर मध्ये परचेस वाउचर निवडल्यानंतर तुम्हाला मग पार्टी नेम या ठिकाणी आपल्याला पार्टीचं नाव द्यावं लागेल, बोनाफाईड पॅराफिरल्स अँड सिस्टम. आणि परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट हे लेजर आपण देणार. हे दोन्ही लेजर आपल्या टॅली मध्ये तयार असतात. याच्यापैकी बोनाफाईड सर्व्हिसेस पॅराफिरल्स अँड सिस्टम्स हे अकाउंट तयार नाहीये, ते आपल्याला तयार करावं लागेल. नाहीये ना, मग ते आपल्याला तयार करावं लागेल टॅली. जाऊ आपण टॅली मध्ये आता एंट्री करायला. 1/7 पहिले तारीख निवडू, F2 प्रेस केला. 1/7 तारीख निवडली. नंतर वाउचर सिलेक्शन आहेत, वाउचर निवडायचे आपल्याला. वाउचर कोणतं निवडणार तुम्ही? परचेस वाउचर F9 परचेस वाउचर मी निवडलं. परचेस वाउचर निवडल्यानंतर सप्लायरचा इनवॉइस नंबर P-014 बघ, डेट 1 जुलै. पार्टीचं नाव आपल्याला इथे निवडायचंय. कोणतं आहे पार्टीचं नाव? बोनाफाईड पॅराफिरल्स अँड सिस्टम्स. अल्टर सी प्रेस केला मी, नाही येते तयार. अँड सिस्टम्स मी शॉर्टकट मध्ये नाव घेतलं, बोनाफाईड पॅराफिरल्स अँड सिस्टम्स. तुम्ही प्रॅक्टिस करताना पूर्ण घ्या. हा आपला परचेस करतो तो आपला कोण असतो? क्रेडिटर का डेटर? सनरी क्रेडिटर. त्याला देणं असतं आपल्याला पैसे, म्हणून सनरी क्रेडिटर यस प्रेस केला. सनरी क्रेडिटर निवडला. मेंटेन बिल वाइज डिटेल यस. इन्व्हेंटरी नो. कॉस्ट सेंटर नो. बघा, जेवढ्या फॅसिलिटी आपण आपल्या टॅलीमध्ये ऍड केल्या त्या प्रत्येक अकाउंट तयार करते वेळेस तो आपल्याला विचारतो. पण कोणत्या अकाउंटला कोणती लागू करायची हे ठरलेलं आहे. बिल वाइज डिटेल
डेटर्स क्रेडिटरच्या अकाउंटला, बरोबर का? त्याच्यानंतर इन्व्हेंटरी डिटेल, परचेस सेल्स या ग्रुपच्या अंडर येणाऱ्या अकाउंट्सला, कॉस्ट सेंटर खर्चाच्या अकाउंटला, बरोबर. ठीक आहे, बाकी ठिकाणी आपण एंटर देऊ, हे अकाउंट आपण सेव्ह करू. झालं. तर आपल्याला त्या परचेसचे सप्लायचे डिटेल मागतोय, ते आपल्याकडे नाही, आपण एंटर देऊन त्याला स्किप करतोय. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आपल्याला मिळालं, पण परचेस लेजर पण तयार नाहीये, ते पण तयार करावं लागेल. अल्टर सी परचेस अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर येणार? परचेस ग्रुप. पी परचेस ग्रुप मी निवडला इथून. इन्व्हेंटरी अफेक्टेड यस, कॉस्ट सेंटर नो. कॉस्ट सेंटरला मी इथं नोंद. कॉस्ट सेंटर याला सुद्धा ऍप्लिकेबल असू शकेल, पण आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये घेतलेलं नाही, म्हणून मी नो म्हणतोय सध्या. त्याच त्या नावाचं म्हणजे परचेस किती झालंय, परचेस वर किती पैसे गेले आपले, हे जर ठेवायचं असेल आपल्याला, तर आपण परचेसचं एक बनवू शकतो. नो म्हटलं, इथे ऍक्सेप्ट यस झालं. आता काय काय आपण परचेस केलंय बघा. प्रोसेसर घेतलाय 50, हार्ड डिस्क 25, प्रोसेसर 50, 5100 ला प्रोसेसर 50, 5100. अगोदर 5000ची परचेसिंग होती, 100 रुपये वाढ. एंड त्याच्यानंतर काय आहे? हार्ड डिस्क. बघ हार्ड डिस्क किती, हार्ड डिस्क आहे 25 हार्ड डिस्क. किती रुपयाला एक? 2800. इथं पुन्हा रेट वाढला 2500, 7000चा माल. त्याच्यानंतर प्रिंटर, प्रिंटर किती परचेस केले? 20 परचेस केले आणि अमाऊंट 5100 रुपयाला एक. असा 1,02,000चा माल आपण प्रिंटरचा परचेस केला. असं टोटल बिल आपलं झालं 4,27,000. एंटर दिला. अजून काही आयटम नसल्यामुळे एंटर देतोय मी, पुन्हा एंटर देतो. अमाऊंट, आता बिलाची डिटेल तर विचारतो. नवीन बिल असल्यामुळे न्यू रेफरन्स घ्या. बिल नंबर आपण वरती टाकलेलाच होता, तो बिल नंबर आला खाली. ड्यू डेट्स, क्रेडिट डेट्स किती आहे? 3 महिने, 3 मंथ. इथं 3 मंथ घेतो का नाही घेणार? आपल्याला इथं 90 दिवस द्यावा लागेल. डेज मध्ये टाकायचे किंवा डेट मध्ये टाकायचे आपल्याला. हे बघा, ड्यू डेट ऑर क्रेडिट डेट्स इथं दिलेलं आपल्याला, पण आपल्याला मंथ मध्ये दिले. मग मंथ 3 महिन्याचे महिने, डेज किती दिले? 90. अंदाजे आपण टाकले 90 दिवस. 4,27,000चं बिल. एंटर सेव्ह केलं. नॅरेशन टाका, बिंग क्रेडिट परचेस, आणि एंट्री काय करा? सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस मध्ये झाली आपली एंट्री तयार झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री आपल्याकडे 2/7/2007. पेड कॅरेज इनवर्ड ऑन परचेस ऑफ ₹1,000 इन कॅश. परचेस वर कॅरेज पेड केलं. आता इथे कॅरेज इनवर्ड म्हणण्याची पण गरज नव्हती. पेड कॅरेज ऑन परचेस असं म्हटलं असतं तरी सुद्धा तो डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे इनवर्ड झाला. जो माल परचेस करतो तो माल वाहून आणण्याचाच खर्च असतो. ठीक आहे, खर्च झाला म्हणून खर्चाला आपण डेबिट देतोय. कॅरेज इनवर्ड अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000 टू कॅश अकाउंट 1000. बिंग कॅरेज पेड कॅरेज इनवर्ड ऑन परचेस, परचेस वरच कॅरेज इनवर्ड पेड केलं. त्या ठिकाणी आलेले जे अकाउंट आहे त्यापैकी कॅरेज इनवर्ड नव्याने आहे त्याला ग्रुप द्यावा लागेल. तो डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येईल. डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप देतोय, कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. आणि याला व्हाउचरचा प्रकार आपल्याकडे येणार आहे F5 पेमेंट व्हाउचर. बघा कोणता व्हाउचरचा प्रकार आहे? पेमेंट व्हाउचर. ठीक आहे, पेमेंट व्हाउचर. आता जाऊ आपण टॅलीमध्ये एंट्री करू. टॅलीत जातोय. पहिले तारीख F2 प्रेस केला. किती तारीख आहे? 2/7. F2 2/7 आली इथं तारीख. एंटर दिला. नंतर व्हाउचर पेमेंट व्हाउचर F5 पेमेंट व्हाउचर मी निवडलं. त्यातून इथून बँक पेमेंट आणि पेमेंट दोन ऑप्शन, त्यातलं पेमेंट निवडलं. एंटर दिलं. जा डेबिट कोणाला? पेमेंट मध्ये कॅरेज आउटवर्ड. अकाउंट तयार आहे का? नाही. अल्टर सी मी प्रेस करतो. अल्टर सी कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट येईल. डी प्रेस केला. इथून डायरेक्ट एक्सपेन्सेस मी निवडला. एंटर.
इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, तिथं काय येणार? नो येणार. तिथं काय येणार? नो. आणि कॉस्ट सेंटरला काय येणार? यस. बघ ऍक्सेप्ट यस म्हटलं जा. कॅरेज इनवर्ड किती? 1000 रुपये. 1000 डेबिटला अमाऊंट टाकली कॉस्ट कॅटेगरी मध्ये, प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी. आणि हा खर्च कोणता आहे? अदर एक्सपेन्सेस. म्हणून ओ प्रेस केला, अदर एक्सपेन्सेस मी इथून निवडला आणि 1000 रुपये टाईप केली अमाऊंट जा. क्रेडिटला आता काय? कॅश. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट 1000. बिग कॅरेज इनवर्ड पेड ऑन परचेसेस असे नॅरेशन टाकला आणि एंट्री काय केली? सेव्ह झाली. एंट्री सेव्ह झाली. पुढच्या एंट्री कडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे बघा 31/7. पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस फॉर द मंथ ऑफ जून 2007 रुपीज 2500. 2500 रुपये आपण काय केले? इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड केले. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड केले म्हणून इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंटला डेबिट 2500 टू कॅश अकाउंट 2500 अशी आपली एंट्री झाली. बिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड, बिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड. आणि याला ग्रुप आपल्याला याच्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस जे अकाउंट आलेले आहे त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी त्याला देतोय. आणि हे पेमेंट वाउचर मध्ये येणार आहे कारण की कॅश पेमेंट आहे. जर बँक पेमेंट असतं तर आपण बँक पेमेंट निवडलं असतं. पेमेंट वाउचर मी निवडला. जाऊ टॅली मध्ये एंट्री करू आपण. 31 तारखेची एंट्री, पहिले तारीख बदलतोय 31/7 एंटर दिला. F5 पेमेंट वाउचर ऑलरेडी आहे इथं पेमेंट म्हणून मला निवडण्याची गरज नाही. पुन्हा डेबिट कोणाला आहे? इलेक्ट्रिसिटी चार्जेस नाहीये तयार म्हणून तयार करायला लागेल. अल्टर सी. इलेक्ट्रिसिटी चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी घेतो इथं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. कॉस्ट सेंटर यस. सेव्ह झाला अकाउंट. अमाऊंट किती आहे? 2500. बरोबर 2500. कॉस्ट कॅटेगरी मध्ये प्रायमरी आणि नेम अदर एक्सपेन्सेस. बघा अदर एक्सपेन्सेस दिसेल तुम्हाला. अदर एक्सपेन्सेस तुम्हाला निवडायचे. मग अदर एक्सपेन्सेस निवडलं आणि क्रेडिट साइडला आपण कॅश दिली. कॅशला क्रेडिट आहे म्हणून कॅशला क्रेडिट एंटर दिला 25,000. बिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड अशी नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढची एंट्री आहे पेड 3000 बाय चेक टुवर्ड्स टेलिफोन बिल चार्जेस फॉर द मंथ ऑफ जून 2007. जून 2007 चं बिल पेड केलं. टेलिफोन चार्जेस खर्च पेड केला म्हणून त्या खर्चाला डेबिट. टेलिफोन चार्जेस बिल अकाउंट डेबिट 3000 टू UTI बँक कारण की चेकने पेड करतोय म्हणून UTI बँक अकाउंट 3000. बिंग टेलिफोन बिल पेड फॉर द मंथ जून 2007. आता इथं टेलिफोन बिल हे नव्याने अकाउंट आले त्याला ग्रुप द्यावा लागेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप देतोय आणि याला बँक पेमेंट या वाउचर मध्ये आपल्याला घ्यावं बँक पेमेंट. आणि याच्यासाठी कॉस्ट सेंटर असणारे अदर एक्सपेन्सेस. हा काही सॅलरीचा खर्च नाही म्हणून अदर एक्सपेन्सेस. जातोय मी एंट्री कडे. तारीख किती घ्यायची आपल्याला? 1/8 म्हणून F2 प्रेस करतो. 1/8 तारीख मी निवडली. वाउचर निवडायचे. बँक पेमेंट F5 प्रेस केला. त्यातून बँक पेमेंट ऑप्शन निवडला. एंटर दिला. डेबिट कोणाला आहे? टेलिफोन चार्जेस. टेलिफोन चार्जेसचा अकाउंट नाही आपल्याकडे म्हणून टेलिफोन डिपॉझिट आहे. बघ टेलिफोन चार्जेस आणि डिपॉझिट वेगळं आहे. अल्टर सी प्रेस करतो. टेलिफोन चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अगेन्स्ट इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. कॉस्ट सेंटर यस आणि अकाउंट आपण सेव्ह. किती आहे? 3000 रुपये आपण पेड केले म्हणून डेबिटला 3000. कॉस्ट कॅटेगरी मध्ये प्रायमरी
कॉस्ट सेंटर मध्ये काय घेणार आपण, अदर एक्सपेन्सेस, म्हणून ओ प्रेस केला, अदर एक्सपेन्सेस 3000. आणि क्रेडिट कशाला आहे, युटीआय बँकेला, बँके थ्रू पेमेंट म्हणून युटीआय बँकेला क्रेडिट, युटीआय बँक 3000. चेकचे डिटेल तुम्ही टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. झाली माझी एंट्री सेव्ह झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 28/2007 पेड सॅलरी ऑफ ₹10,000 टू स्टाफ फॉर मंथ जुलै 2007 बाय चेक. बघ या प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट सेंटर्स आल्यामुळे मॅक्झिमम एंट्री या खर्चाच्या आल्या घेतल्या. बरोबर, सॅलरी पेड केली, सॅलरीचा खर्च झाला म्हणून सॅलरी अकाउंटला डेबिट साइडला 10,000 टू युटीआय बँक अकाउंट 10,000. बँके थ्रू चेकने पेमेंट म्हटल्यावर युटीआय बँक बिंग सॅलरी पेड फॉर दी मंथ जुलै 2007. बरोबर, या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंट ऑलरेडी तयार असल्यामुळे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. आणि हे वाउचर, ही जी एंट्री आहे ती बँक पेमेंट या वाउचर मध्ये येईल. बरं, आता कॉस्ट सेंटर काय येईल याला, तर कॉस्ट सेंटर येईल सॅलरी एक्सपेन्सेस, कारण की हा सॅलरीवरचा खर्च आहे म्हणून त्याला सॅलरी एक्सपेन्सेस. जाऊ आपण एंट्री करू. 2/8 ला आपल्याला एंट्री करायची आहे. पहिले तारीख बदलायची, डेट 2/8 ऑलरेडी इथं आली, एंटर दिला. मग पेमेंट वाउचर निवडायचंय, पण कोणतं, बँक पेमेंट सिलेक्ट केलं, बँक पेमेंट ऑप्शन मी निवडला, एंटर दिला. डेबिट कशाला आहे, सॅलरीला, म्हणून एस प्रेस केला, सॅलरी अकाउंट मी इथून निवड, सॅलरी 10,000 रुपये. प्रायमरी कॅटेगरी सॅलरी एक्सपेन्सेस, त्याला कॉस्ट सेंटर. अगोदर जे सॅलरीची एंट्री केली होती ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट त्याला जो कॉस्ट सेंटर निवडला तो इथं बाय डिफॉल्ट येऊन गेला, पण तुम्हाला बदल करायला चान्स पण तिथं दिलेला. एंटर, एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे, युटीआय बँकेला 10,000. चेकचे डिटेल टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. झाली माझी एंट्री सेव्ह झाली. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे आपल्याकडे बघा, पेड टेलिफोन बिल ऑफ ₹1200 इन कॅश फॉर दी मंथ जुलै 2007. पुन्हा टेलिफोन बिल पेड करतोय आपण 31/8 ला. एंट्री होणार आहे टेलिफोन बिल अकाउंट डेबिट किंवा टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट ₹1200 टू कॅश अकाउंट 1200 बिंग टेलिफोन बिल पेड फॉर दी मंथ जुलै 2017. आता या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंट ऑलरेडी तयार असल्यामुळे त्याला ग्रुपिंग करण्याची गरज नाही. आणि ही एंट्री पेमेंट वाउचर, F5 पेमेंट वाउचर, कॅश पेमेंट असल्यामुळे आपण पेमेंट वाउचर मध्ये करणार, बँक पेमेंट मध्ये करणार नाही. जाऊ आपण टॅली मध्ये एंट्री करायला. 31/8 ची एंट्री आहे, टॅलीत जातोय. इथं पहिले F2 प्रेस करतोय, 31/8 मी टाइप करतो. बघा 31/8 इथे टाइप केला, एंटर दिला. वाउचर निवडायचे, पेमेंट वाउचर F5 प्रेस केला, फक्त ओनली पेमेंट म्हणून पेमेंटला क्लिक केलं, एंटर केलं. बघा इथे पेमेंट वाउचर. एंट्री करू, डेबिट आहे, कोणाला डेबिट आहे, टेलिफोन चार्जेस, म्हणून टी प्रेस केला, टेलिफोन चार्जेस, एंटर. किती, ₹1200, एंटर दिला. टेलिफोन चार्जेस नाही, टेलिफोनच आहे ना, बघून घेऊ एकदा. बघा टेलिफोन बिल, हा तेच टेलिफोन बिल चार्जेस, ठीक आहे, ₹1200. त्याला पण इथं कॉस्ट सेंटर येऊन गेला, अदर एक्सपेन्सेस, त्याला आपल्याला अदर एक्सपेन्सेस हेच कॉस्ट सेंटर आपल्याला इथे घ्यायचं. एंटर, ₹1200, एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे, तर कॅशला, म्हणून सी प्रेस केला, कॅश अकाउंट इथून निवडलं, एंटर दिला. नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा, ऍक्सेप्ट यस. बघा सेव्ह झाली आहे. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्याकडे, पुढची एंट्री काय, रिसिव्ड चेक फ्रॉम गणेश टेक्नॉलॉजी इन सेटलमेंट ऑफ बिल नंबर 45, डेटेड 1/5/2007. 1/5/2007 ला जे काही आपण बिल दिलं होतं त्याचं सेटलमेंट केलं त्याने, मिळालं आपल्याला चेक, पूर्ण अमाऊंट. आता किती अमाऊंट मिळाली, त्यामुळे तुम्हाला ती एंट्री बघावं लागेल. बघा आली तुमच्या समोर एंट्री 1/5 ची. किती रुपयाची अमाऊंट आहे ती,
42 जवळपास 12,500 आणि 32,500 एवढी टोटल अमाऊंट, त्याची टोटल तुम्हाला काय. मग पैसे मिळता म्हणून कॅश आली म्हणून कॅशला डेबिट, पण ती बँकेत आली, बँक UTI बँक अकाउंट डेबिट. त्या तिन्हींची टोटल येते 87,000. तिन्हींची टोटल आली 87,000. टू गणेश टेक्नॉलॉजी. कोणाकडून येतात पैसे? गणेश टेक्नॉलॉजी कडून 87,000. गणेश टेक्नॉलॉजी 87,000. बिंग रिसिव्ड चेक अगेन्स्ट बिल नंबर 45. 45 च्या अगेन्स्ट आपल्याला चेक मिळतोय. या ठिकाणी दोन्ही अकाउंट तयार असलेल्यामुळे त्याचं काही ग्रुपिंग करण्याची गरज नाहीये. आणि ही एंट्री येणार आहे बँक रिसिप्ट या वाउचर. बँक रिसिप्ट जेव्हा आपण टॅली मध्ये 1/9 ची एंट्री आहे, पहिले तारीख बदलू F2 1/9. नंतर मग आपल्याला इथं बँक रिसिप्ट हे वाउचर आपल्याला निवडायचंय. बँक रिसिप्ट जो F8 रिसिप्ट वाउचर, F6 रिसिप्ट वाउचर, त्याच्यामधून बँक रिसिप्ट मी निवडलं, एंटर दिला. क्रेडिट विचारतोय, क्रेडिट कोणाला आहे, कोणाकडून येतात पैसे आपल्याला? गणेश टेक्नॉलॉजी. प्रेस केला, गणेश टेक्नॉलॉजीज निवडलं. 87,000 अगेन्स्ट बिल नंबर 045 बघा. आणि डेबिट कोणाला आहे? UTI बँकेला डेबिट 87,000. आणि चेकचे डिटेल इथं टाका आणि एंट्री नॅरेशन टाकून एंट्री सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री काय झाली? सेव्ह झाली. ठीक आहे. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या समोर 2/9. सोल्ड द फॉलोइंग आयटम टू पॅरामाउंट सर्व्हिसेस अँड पॅराफिरल्स ऑन क्रेडिट ऑफ 14 days आणि बिल नंबर 051. मग प्रोसेसर 20, हार्ड डिस्क 20, प्रिंटर 5 अशा पद्धतीने आपण आम्हाला पॅरामाउंट सर्व्हिसेस यांना विकलेला आहे. एंट्री जर करायची झाली तर एंट्री होणार आहे पॅरामाउंट सर्व्हिसेस अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, अशी आपली एंट्री होणार आहे. पण टॅली मध्ये टाकताना आपल्याला पहिले सेल्स वाउचर निवडावं लागेल. सेल्स वाउचर निवडल्यानंतर पार्टीच्या नेमच्या ठिकाणी पॅरामाउंट सर्व्हिसेस नाव द्यावं लागेल. लेजर, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट. हे दोन्ही लेजर इथं त्यापैकी एक लेजर तयार नाहीये पॅरामाउंट सर्व्हिसेस. ज्याला माल विकतो तो आपला डेटर असतो म्हणून त्याला सन्ड्री डेटर्स आपण ग्रुप देतोय. बरोबर. जा आता आपण एंट्री करू, टॅली मध्ये जाऊ. 2/9 ला आपल्याला एंट्री करायची. F2 प्रेस करतो मी. इथं 2/9 तारीख आली, एंटर दिला. सेल्स होतोय म्हणून F8 सेल्स निवडला. सेल्स निवडल्यानंतर रेफरन्स विचारतो, तिथं बिलाचा नंबर टाकून द्या 045. पार्टीचं नाव पॅरामाउंट सर्व्हिसेस. बरोबर. पण ते तयार नाही म्हणून अल्टर C प्रेस करावं लागेल. पॅरामाउंट सर्व्हिसेस अँड पॅराफिरल्स. मी फक्त पॅरामाउंट सर्व्हिसेस घेतो, शॉर्टकट करतो. सन्ड्री डेटरच्या अगेन्स्ट म्हणून सन्ड्री डेटर्स मी इथून ग्रुप निवडतो. मेंटेन बिल वाईज डिटेल यस, इन्व्हेंटरी नो, कॉस्ट सेंटर नो. बघ बाकी ठिकाणी एंटर दिला आणि हे अकाउंट काय केलं? सेव्ह. बघ डिस्पॅच डिटेल इथं नाहीये माझ्याकडे, मी ते स्किप करतो, एंटर देतो. सेल्स लेजरच्या ठिकाणी मी इथून सेल्स लेजर निवडतो. आयटम कोणकोणते आयटम आपण सेल केले? प्रोसेसर. P प्रेस केला. प्रोसेसर किती सेल केला? 20 सेल केला. रेट 6,500. बघा 6,500 ला 1 या पद्धतीने 1,30,000. नंतर हार्ड डिस्क किती सेल केली? 20 केली. 4,000 ला 1 या पद्धतीने 80,000. त्याच्यानंतर मॉनिटर किती सेल केले? 5. किती रुपयाला 1? 11,500 ला 1 या पद्धतीने 57,500 चा माल. असे टोटल
2,67,500 बिल आहे. एंटर दिला आणि एंटर दिल्यानंतर पुढे तो बिलाचे डिटेल मागतो, न्यू रेफरन्स. आता या ठिकाणी बिल नंबर आपला चुकला आहे. 045 त्याने डिफॉल्ट घेतला, मग आपण वरती टाकला तो चुकला, तो ऍक्च्युअली 051 मी बदलून घेतला. म्हणजे इथं बदल करता येतो आपल्याला, लक्षात येते. जरी तुम्ही वरती चुकवला तर खाली आपल्याला बदल करता येईल. एंटर दिला, ड्यू डेट आहे 14 दिवस आहे ना, क्रेडिट डेट 14 दिवस, क्रेडिट 2,67,500 बिल आहे. नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा, ऍक्सेप्ट यस झाली. ही एंट्री आपली सेव्ह झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 1/10/2007. इश्यू चेक फॉर इन्कम टॅक्स 2006-07च्या इन्कम टॅक्स साठी आपण चेक दिला. अमाउंटिंग टू रुपीज 15,000 रुपये अमाऊंट. मग इथं आपण एंट्री करू. आपण चेक केला म्हणून बँकेला क्रेडिट, युटीआय बँकेला क्रेडिट आणि इन्कम टॅक्सला काय येणार आहे, डेबिट. इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट 15,000 टू युटीआय बँक अकाउंट 15,000. खर्च झाला इन्कम टॅक्स. बिंग इन्कम टॅक्स पेड फॉर दी फायनान्शियल इयर 2006-07. आता इथे आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. इन्कम टॅक्सचा खर्च झाला, पण हा खर्च कोणाचा, इन्कम टॅक्स कोणाला असतो, त्या प्रोप्रायटरचा असतो, म्हणून तो पर्सनल खर्च असतो. म्हणून त्याला आपल्याला कॅपिटल अकाउंट हा ग्रुप द्यावा लागेल. कोणता ग्रुप द्यावा लागेल, कॅपिटल. लक्षात ठेवा, इन्कम टॅक्सला कॅपिटल तो पर्सनल खर्च असतो. आणि वाउचर टाइप आपण निवडतो बँक पेमेंट, कारण की चेक देतोय आपण म्हणून बँक पेमेंट. ठीक आहे, जाऊ टॅलीमध्ये एंट्री करू. आपण तारीख बदलू. आपण 1/10/2007 F2 प्रेस केला मी. इथून तारीख टाइप केली 1/10. बघा, एंटर दिला. वाउचर पेमेंट, बँक पेमेंट निवडायचं. F5 प्रेस केला, त्यातून बँक पेमेंट मी निवडलं, एंटर दिला. डेबिट विचारतोय तो आपल्याला, डेबिट कशाला, इन्कम टॅक्सला, पण ते अकाउंट तयार नाहीये, तयार करावं लागेल. अल्टर सी, इथे इन्कम टॅक्स. कोणता ग्रुप येईल त्याला, कॅपिटल. सी प्रेस केला, त्यातून कॅपिटल अकाउंट हा ग्रुप मी निवडला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, नो कॉस्ट सेंटर, नो. बरोबर, कारण की कॅपिटल आहे, खर्चाला येतो तिथं कॉस्ट सेंटर. झालं, बाकी फील्ड स्किप केले, ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. किती इन्कम टॅक्स, 15,000 पेड केला. 15,000 क्रेडिट युटीआय बँक 15,000. चेक नंबर टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. झाली, ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण. पुढची एंट्री, विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक रुपीज 15,000. 15,000 रुपये कॅश, बँकेतून कॅश काढली. कॅश अकाउंट डेबिट 15,000 टू युटीआय बँक अकाउंट 15,000 अशी आपली एंट्री होते. बिंग कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. आता या ठिकाणी आलेली दोन्ही अकाउंटला ग्रुपिंगची गरज नाहीये आणि ही एंट्री होणार आहे F4 कॉन्ट्रा वाउचर मध्ये. जाऊ आपण टॅलीमध्ये एंट्री करू. 2/10 ची एंट्री आहे. पहिले तारीख बदलू, F2 2/10. बघा इथे आलं 2/10. कॉन्ट्रा वाउचर मला निवडायचं, F4 मी दाबतोय. कॉन्ट्रा वाउचर मी निवडलं, एंटर दिला. क्रेडिट कशाला आहे, तर क्रेडिट युटीआय बँकेला, कारण की पैसे आपण काढतोय म्हणून युटीआय बँकेला क्रेडिट. किती, 15,000. आणि कॅशला काय असणार आहे, डेबिट. चेक नंबर टाका तिथं आणि कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. बिंग विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह झाली. ही पण आपली एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री बघा 31/10 ची एंट्री आहे. परचेस फॉलोइंग आयटम ऑफ P-GON वन टेक्स सर्व्हिसेस 15 डेज क्रेडिट. बिल नंबर P-017. युपीएस आणि मॉनिटर काय केले, परचेस केले यांच्या 22 आणि 15 क्वांटिटी मध्ये, आणि रेट पण आपल्याला इथे दिली.
जर याची एंट्री आपल्याला करायची झाली तर परचेस अकाउंट डेबिट टू पिऑन टेक सर्व्हिसेस अकाउंट क्रेडिट अशी आपल्याला एंट्री करावी लागेल. पण टॅलीमध्ये करताना आपल्याला पार्टीचं नाव पहिले परचेस लेजर आपल्याला निवडावं लागेल. परचेस लेजर नंतर पार्टीचं नाव आपल्याला द्यायचंय पिऑन वन टेक सर्व्हिसेस. त्यानंतर परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट आपण निवडणार. या दोन्ही अकाउंटला ग्रुपिंगची गरज नाही, ऑलरेडी हे अकाउंट तयार आहे. जाऊ आपण टॅलीमध्ये एंट्री करू 3110 ची एंट्री आणि परचेस व्हाउचर. F2 प्रेस केला. 3110 मी इथे टाइप केलं, एंटर दिला. परचेस व्हाउचर मला निवडायचे, इथून मी परचेस व्हाउचर मी निवडलं. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर सप्लायर इनवॉइस नंबर P-017 आणि डेट 31 ऑक्टोबर. पार्टीचं नाव आहे पिऑन वन टेक सर्व्हिसेस. त्याचे सप्लायरचे डिटेल आपल्याला असेल तर ते टाकायचे, नसेल तर स्किप करायचं. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर परचेस अकाउंट घेतलं आणि एक एक आयटम आपल्याला इथं द्यायचा. काय काय आपण विकलंय, परचेस केलं UPS 22 आणि मॉनिटर 15. UPS 22 किती रुपयाला एक? 1600 रुपयाला. 1600 ला एक 35,200 आणि मॉनिटर किती? 15. किती रुपयाला एक? 10,200 ला एक. अशा पद्धतीने 1,53,000चा तो माल. टोटल 1,88,200 चे बिल आहे. जा एंटर दिल्यानंतर आपल्याला बिलाचे डिटेल विचारेल. न्यू रेफरन्स निवडा. बिल नंबर ऑलरेडी आलो वरती टाकल्यामुळे क्रेडिट डेट किती आहे? 15 दिवस. क्रेडिट डेट 15, 1,88,000 चे बिल झालं. बिल सेव्ह झालं. नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. झाली. ही पण एंट्री आपली सेव्ह झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1/11/2007 रिसीव्ड रुपीज 2,67,500 बाय चेक फ्रॉम पॅरामाउंट सर्व्हिसेस अगेन्स्ट बिल नंबर 051 डेटेड 2/9/2007. 2/9/2007 चे बिल आपल्याला मिळतंय. पैसे मिळताय चेकने म्हणून बँकेला काय देणार? डेबिट. पण कोणतं बिल आहे ते तुमच्या समोर आहे बघा खाली 2/9चं आहे. मग आपण UTI बँकेला डेबिट येणार. इथं UTI बँक डेबिट 2,87,500 टू पॅरामाउंट सर्व्हिसेस 2,67,500. 2,67,500 being received check against bill number 51. या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंटला ग्रुपिंगची गरज नाही आणि F6 बँक रिसिप्ट या वाउचर मध्ये हे एंट्री पोस्ट होणार. ठीक आहे. जाऊ आपण पुढच्या टॅलीकडे. 1/11 ला एंट्री करायची. F2 प्रेस केला. इथून 1/11 वाउचर डेट आली, एंटर दिला. रिसिप्ट वाउचर आहे, बँक रिसिप्ट मला निवडायचं म्हणून बँक रिसिप्ट मी इथून निवडलं. निवडल्यानंतर आपल्याला क्रेडिट विचारतो. क्रेडिट कोणाला आहे? पॅरामाउंट सर्व्हिसेसला. म्हणून पॅरामाउंट सर्व्हिसेस मी इथून निवडलं. 2,67,500 ही क्रेडिटला अमाऊंट ऐकली अगेन्स्ट बिल नंबर 051. बघा बिल नंबर 051 आणि डेबिट कोणाला आहे? तर UTI बँकेला. यू प्रेस केला. UTI बँकेला डेबिट 2,67,000. चेकचे डिटेल भरा, नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. जा एंट्री माझी सेव्ह झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्याकडे 2/11 पेड ओमेगा इन्फोटेक ₹1 lakh and Pion Tech Services ₹20,500 towards purchase made in last year. लास्ट इयरला जे परचेस केलं होतं यांच्याकडून जे बिल पेंडिंग होते ते आपण आता पेड करतो. बोथ पेमेंट आर मेड बाय चेक. दोन्ही पेमेंट कशाने केले? चेक. पैसे जात आहे म्हणून बँकेला क्रेडिट आणि या दोन्ही पार्टींना काय येणार? डेबिट. बघा कोणते बिल आहे ते तुम्हाला इथं समोर आहे तुमच्या स्क्रीन आले. हे दोन बिल आहेत, ओमेगा इन्फोटेक आणि पिऑन वन टेक सर्व्हिस. करू आता एंट्री आपण या दोन्हीला आपण डेबिट देऊ. ओमेगा इन्फोटेक अकाउंट डेबिट 1 लाख. परत पिऑन वन टेक सर्व्हिसेस
20,500 या दोन्हीला डेबिट आहे आणि क्रेडिट UTI बँकेला टू UTI बँक आणि या दोन्हींची टोटल 1,20,500 1,20,500 being outstanding payment paid by check चेकने पेड. या ठिकाणी आलेले हे सगळे अकाउंट्स आपल्याकडे तयार असल्यामुळे यांना काही ग्रुप देण्याची गरज नाही, पण याला वाउचर टाइप सिलेक्ट करणं गरजेचं आहे. वाउचर टाइप त्याला आपण सिलेक्ट करतोय बँक पेमेंट, बँके थ्रू पेमेंट आहे म्हणून बँक पेमेंट करू. आपण टॅली मध्ये एंट्री करू. पहिले तारीख निवडावं लागेल 2/11. F2 प्रेस केला, इथून 2/11 आली ऑलरेडी, एंटर दिला. मग पेमेंट वाउचर F5 प्रेस केला, बँक पेमेंट इथून निवडलं, एंटर दिला. डेबिट विचारतोय तो डेबिट दोघांना आहे. कोणाकोणाला आहे? ओमेगा इन्फोटेक निवडला मी इथून. किती अमाऊंट आहे? 1,00,000. एंटर दिला. अगेन्स्ट बिल नंबर 102 सिलेक्ट केलं बिल. नंतर अजून एकाला डेबिट आहे म्हणून या क्रेडिटच्या जागेवर मी डेबिट पुन्हा करतोय बघा, DR असं टाइप केलं, एंटर दिला. पिऑन वन टेक सर्व्हिसेस P प्रेस केला, पिऑन वन टेक सर्व्हिसेस किती रुपये? 20,500. एंटर दिला. अगेन्स्ट बिल नंबर आपल्याला विचारलं, अगेन्स्ट बिल नंबर हे पहिलं बिल आहे बघा, 203 नंबर, 203 20,500 सिलेक्ट. आणि क्रेडिट कशाला आहे? UTI बँकेला म्हणून U प्रेस केला, त्याच्यात UTI बँक मी इथून निवडलं क्रेडिट साईडला 1,20,500. एंटर दिला. चेकचे डिटेल टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह झाली. ही पण एंट्री आपली सेव्ह झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री आपल्याकडे बघा आता 1/12/2007. 1/12/2007. Settle the bill of Pion One Tech Services against bill number P017 dated 31/10/2007. Paid amount by check. चेकने पेड केली, सेटल केलं, पूर्ण पैसे पेड केले, बरोबर. मग कोणतं बिल आहे? किती अमाऊंटचे बघू आपण. आलं बघ तुमच्या समोर आहे, 31/10चं बिल आहे. टोटल 1,88,200 आहे ना. मग आपण पेड करतोय म्हटल्यावर बँके थ्रू पेड करतोय, UTI बँकेला क्रेडिट आणि त्या पार्टीला काय येणार? डेबिट. पिऑन वन टेक सर्व्हिसेस अकाउंट डेबिट 1,88,200 टू UTI बँक अकाउंट 1,88,200 being paid check against bill number P-017. या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंट इथं ऑलरेडी टॅलीमध्ये तयार असल्यामुळे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. पण आपल्याला वाउचर निवडायचे. वाउचर कोणतं निवडणार? बँक पेमेंट. बँके थ्रू पेमेंट होतं म्हणून बँक पेमेंट हे वाउचर आपण इथं निवडतो. करू आपण एंट्री. आता जाऊ टॅलीमध्ये. पहिले तारीख निवडावं लागेल 1/12. ही तारीख आपण निवडतोय आणि वाउचर कोणते? बँक पेमेंट. F2 प्रेस केला, इथून 1/12 टाइप केलं आणि एंटर दिला. एंटर दिल्यानंतर आता वाउचर कोणतं? पेमेंट. पण कोणतं? बँक पेमेंट. ऑलरेडी बँक पेमेंट आहे त्यामुळे मला निवडायची गरज नाही. एंटर दिला. डेबिट कोणाला आहे? पिऑन वन टेक सर्व्हिसेस. बघा पिऑन वन टेक सर्व्हिसेस याला डेबिट आहे 1,88,200. एंटर दिला. अगेन्स्ट बिल नंबर बिल दिसते आपल्याला 1,88,चं इथं ते सिलेक्ट करा, एंटर द्या. आणि क्रेडिट कशाला आहे? बँकेला, UTI बँक. U प्रेस केला, UTI बँक अकाउंट क्रेडिट 1,88,200. चेकचे डिटेल मागतोय तो, चेकचे डिटेल टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली, सेव्ह झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 2/12/2007. पेड ₹1,100 टूअर इलेक्ट्रिसिटी बिल चार्जेस. मग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड केले. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंटला डेबिट 1,100 रुपये टू UTI बँक
कशाने? चेकने, बाय चेकने पेड केले म्हणून युटीआय बँक अकाउंट 1100. बिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड, बिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड. आणि हे दोन्ही अकाउंट ऑलरेडी याच्या अगोदर आलेले असल्यामुळे त्याला ग्रुपिंग करण्याची गरज नाही. आणि हे बँक पेमेंट या व्हाउचर मध्ये पेमेंट होणार. ठीक आहे. 2/12 ची एंट्री आपल्याला करायची आहे. जाऊ टॅली मध्ये 2/12 पहिले तारीख बदलू, F2 प्रेस केला, 2/12 आलेली डेट ती निवडली, एंटर दिला. पेमेंट, बँक पेमेंट ऑलरेडी सिलेक्ट आहे म्हणून मी परत नव्याने सिलेक्ट करत नाहीये, एंटर देतो. डेबिट आपल्याला विचारतो, डेबिट कोणाला आहे? इलेक्ट्रिसिटी चार्जेसला. मग ई प्रेस केला, इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट निवडलं, 1100 रुपये, एंटर दिला. कॉस्ट सेंटर पण ऑलरेडी येऊन गेला, अदर एक्सपेन्सेस. याच्या अगोदर आपण त्या अदर एक्सपेन्सेस कॉस्ट सेंटर दिलेलं होतं त्याला, तेच आपल्याला निवडायचे. अदर एक्सपेन्सेस 1100 रुपये, एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे? युटीआय बँकेला. यू प्रेस करतोय मी, युटीआय बँक इथून निवडतोय क्रेडिटला, एंटर. चेकचे डिटेल तुम्ही टाका, असेल तर नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह झाली. ही पण एंट्री आपली सेव्ह झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या समोर, परचेस फॉलोइंग आयटम फ्रॉम एक्स वॉल्ट कॉम्प्युटर पेइंग बाय चेक. एक्स वॉल्ट कडून परचेस केले, पण कसे? चेकने पेड, लगेच चेक दिला. म्हणजे इथं उधारीचा विषय नाही. बरं, उधारीचा विषय नाहीये म्हटल्यानंतर त्याची एंट्री काय होणार? परचेस अकाउंट डेबिट टू युटीआय बँक. इथं पार्टीचं नाव जरी आलंय तरी परचेस टू युटीआय बँक असे आपली एंट्री होणार. परचेस वाउचर आपल्याला इथे निवडावं लागणार. परचेस वाउचर F9 परचेस वाउचर मी निवडलं. पार्टीच्या नावाच्या ठिकाणी आपल्याला युटीआय बँक आपल्याला निवडावं लागेल. तिथं एक्स वॉल्ट निवडण्याची गरज नाही, कारण की उधारीवर नाही. आणि परचेस लेजरच्या ठिकाणी आपण काय निवडणार? परचेस अकाउंट. दोन्ही अकाउंट ऑलरेडी तयार असल्यामुळे त्यांना ग्रुपिंग करण्याची गरज नाही. ठीक आहे. आता करू एंट्री आपण. जाऊ टॅली मध्ये, टॅलीत जातो. 31/12 ची एंट्री आहे. F2 प्रेस केला, इथून 31/12 टाइप केलं, झालं. एंटर देतो. एंटर दिल्यानंतर व्हाउचर निवडावं लागेल आपल्याला. कोणतं व्हाउचर आहे? परचेस F9 परचेस व्हाउचर निवडलं, एंटर दिला. सप्लायर इनव्हॉइस नंबर इथं काही दिलेला नाही आपल्याला, एंटर देऊन पुढे गेलो. पार्टीच्या नावाच्या ठिकाणी युटीआय बँक आपल्याला निवडायचंय, युटीआय बँक. सप्लायचे डिटेल आपल्याला टाकायचे असतात. नंतर परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट मी निवडलं. आणि काय परचेस केलं? युपीएस परचेस केले, म्हणून युपीएस किती परचेस केले? 25. अमाऊंट 1550. 1550 ला एक अशा 38,750 चा माल आपण परचेस केला, एंटर देतोय. आता इथं आपल्याला ना बिल नंबर विचारणार, कारण की उधारीवरचं ट्रान्झॅक्शन नाहीये. तो चेक नंबर विचारतो, चेक नंबर टाका, नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. इथे बिल नंबर विचारला का त्याने? नाही, कारण की उधारीचं ट्रान्झॅक्शन नाही. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री बघा, 1/1/2008. 1/1/2008. Partner took unsecured loan of ₹5 lakh from Paramount Kaur, Parmit Kaur, Paramount नाही, Parmit Kaur by check. Parmit Kaur कडून अनसिक्युअर्ड लोन घेतो. लोन आलं, पण कसं आलं? चेकने आलं. लोन आलं म्हटल्यावर युटीआय बँकेला डेबिट, बँकेत आलं. युटीआय बँक अकाउंट डेबिट 5 लाख. आणि कोणाकडून आलं? परमित कौर कडून, म्हणून परमित कौरला काय? क्रेडिट 5 लाख. बिंग अनसिक्युअर्ड लोन रिसिव्ड बाय चेक. बिंग अनसिक्युअर्ड लोन रिसिव्ड बाय चेक. आता या ठिकाणी युटीआय बँक ऑलरेडी आहे, पण परमित कौर हे अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल अनसिक्युअर्ड लोन. क्लिअर कट एंट्रीतच दिले अनसिक्युअर्ड लोन. आणि याला व्हाउचर येणार आहे बँक रिसिप्ट, F6 बँक रिसिप्ट. बँक रिसिप्ट करू आपण. एंट्री टॅली मध्ये जाऊ. 1/8 ची 1/1 ची एंट्री आहे. F2 प्रेस करतो मी. 1/1 ऑलरेडी आलं इथे. 1/1/2008 एंटर दिला.
मग नंतर व्हाउचर सिलेक्शन, बँक रिसिप्ट F6 दिला, त्यात बँक रिसिप्ट ऑप्शन निवडला, एंटर देऊन क्रेडिट आपल्याला तो विचारतो, क्रेडिट कोणाला आहे, परमित कौरला आहे, अल्टर सी प्रेस करतो कारण की अकाउंट नाहीये तयार, अल्टर सी, परमित कौर, एंटर. कोणता ग्रुप येलेला, अनसिक्युअर्ड लोन, यू प्रेस केला, अनसिक्युअर्ड लोन ग्रुप निवडला, इन्व्हेंटरी नो, कॉस्ट सेंटर नो, एंटर देतोय, बाकी ठिकाणी सेव्ह झालं. किती रुपयाचं, 5 लाख, 5 लाख. आणि डेबिट कशाला येणार, युटीआय बँकेला, म्हणून युटीआय बँक अकाउंट डेबिट 5000, चेक नंबर टाका, अमाऊंट टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री सेव्ह झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्याकडे बघा, 2/1/2007 पेड सॅलरी ₹10,000 टू स्टाफ, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, पण कशी, चेक नाही, बँकेत, युटीआय बँकेत, टू युटीआय बँक अकाउंट 10,000, आणि बिंग सॅलरी पेड फॉर नोव्हेंबर 2007. त्या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंटला ग्रुपिंगची गरज नाहीये, पण आपल्याला बँक व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल, बँक पेमेंट, आणि याला कॉस्ट सेंटर येणार आहे, कॉस्ट सेंटर निवडल्या जाणारे सॅलरी एक्सपेन्सेस, काय निवडलं जाणार आहे, सॅलरी एक्सपेन्स. जाऊ आपण एंट्रीकडे, टॅलीमध्ये एंट्री करू. 2/1 एंट्री करायची मला, आणि कोणत्या व्हाउचर मध्ये, बँक पेमेंट. पहिले 2 तारीख निवडू, बघा 2/1 आली इथं, ती मी एंटर देऊन सिलेक्ट करतो. बँक पेमेंट F5 प्रेस करतो, त्याच्यातून बँक पेमेंट मी निवडलं, एंटर दिला. पेमेंट निवडल्यानंतर डेबिट विचारतोय, डेबिट कोणाला आहे तिथं, सॅलरीला, सॅलरी अकाउंटला डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, एंटर. कॉस्ट सेंटर विचारतोय, कॉस्ट सेंटर बाय डिफॉल्ट सॅलरी एक्सपेन्सेस येऊनच गेलंय, ते फक्त जसं तसं सिलेक्ट करा, एंटर द्या. आणि क्रेडिट कशाला, युटीआय बँकेला 10,000, चेकचे डिटेल टाका, नॅरेशन टाकून एंट्री आपण सेव्ह झाली. एंट्री आपली सेव्ह झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री बघा, 31/7 विथड्रॉ ₹1500 इन कॅश फ्रॉम बँक, कॅश विथड्रॉ केली बँकेतून, बँकेतून पैसे काढले, कॅशला डेबिट 15,000 रुपये टू युटीआय बँक अकाउंट 15,000, being withdraw cash from bank, being withdraw cash from bank. या दोन्ही अकाउंटला ग्रुपिंगची गरज नाही, ऑलरेडी तयार आहे, आणि याला व्हाउचर येईल F4 कॉन्ट्रा व्हाउचर. कोणतं व्हाउचर येईल, कॉन्ट्रा व्हाउचर. जाऊ आपण टॅलीमध्ये एंट्री करण्यासाठी टॅलीत जातोय. पहिले तारीख निवडा, 31/1 तारीख आहे, मग इथून मी डेट निवडली 31/1, बघा 31/1 टाइप केला, एंटर देतोय. व्हाउचर निवडतोय मी, कॉन्ट्रा F4 कॉन्ट्रा व्हाउचर, बघा इथं कॉन्ट्रा व्हाउचर आलं. आता आपल्याला इथं क्रेडिट विचारलं जातं, क्रेडिट कोणाला आहे, बँकेला, युटीआय बँक, म्हणून युटीआय बँक अकाउंटला क्रेडिट किती रुपये, 15,000, आणि चेकचे डिटेल इथं द्यायचे. ते झाल्यानंतर डेबिट द्यायचे आपल्याला, डेबिट कोणाला, कॅशला, म्हणून कॅशला डेबिट, बिंग विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक असं नॅरेशन टाका, आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. आपली ही पण एंट्री सेव्ह झाली, आणि आपल्या हा प्रॉब्लेम मधल्या सगळ्या एंट्री जवळपास काय झाल्या, पूर्ण झाल्या. बरं, पुढे जाऊ. पुढे आपल्याला बॅलन्सेस बघायचे, बॅलन्सेस तुमच्या समोर आहे. जाऊ आपण टॅलीमध्ये, यातून बाहेर पडू, बाहेर पडून बॅलन्सेस बरोबर येत आहे का बघू, चेक करू. पहिले प्रॉफिट अँड लॉसला जाऊ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अल्टर F1 डिटेल मध्ये काय काय आहे बॅलन्स. परचेस 6,53,950, परचेस 6,53,950 आलं. सेल्स 3,54,500, इकडे काय सेल्स बघा 3,54,500. ग्रॉस प्रॉफिट 83,938.83, हा इथं ग्रॉस प्रॉफिट 83,938.83 आला. त्याच्यानंतर आहे नेट प्रॉफिट 42,438.83, नेट प्रॉफिट खाली असेल बघा, खाली जावं लागेल आपल्याला इथं, हे बघा 42,438.83 आला.
त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे बँक अकाउंट 5 लाख बँक अकाउंट बॅलन्स शीटला आहे, मला बॅलन्स शीटला जावं लागेल 5,42,950. तुम्ही बाहेर पडतो, बॅलन्स शीटला जातो, अल्टर F1 प्रेस करतो, इथं बँक अकाउंट आहे बघा 5,42,950 आलं. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे काय सांगितलं, डेटर 0, क्रेडिटर 4,27,000 4,27,000. डेटर्स बघा इथे 0 आहे, क्रेडिटर 4,27,000. त्याच्यावर एंटर दिलं तर पार्टी वाईज दिसेल, एकच पार्टी राहील. ठीक आहे, एस्केप दिला, बाहेर आलो, परत बॅलन्स शीट मध्ये. पुढे आपल्याला काय सांगितलंय, डेटर्स क्रेडिटर झाले, टॅली टोटल 16,29,938.83. 16,29,938.83. ओके. त्यानंतर अजून काय बघायचं आपल्याला फर्निचरची बघायला लावली कॉस्ट आणि मोटर व्हेकलची 25,000 आणि 1,00,000. बस, फर्निचर 25,000, मोटर व्हेकल 1,00,000. ओके. त्यानंतर आपल्याला सांगितले क्लोजिंग स्टॉक बघा 6,39,388.83. बघा इथं क्लोजिंग स्टॉक आहे 6,39,388.83. याच्यावर एंटर जर दिला तर तुम्हाला त्या आयटम वाईज आपल्याला स्टॉक दिसेल. टोटल आयटम वाईज स्टॉक दिसून त्याची खाली आपल्याला इथं टोटल दिसते. तसा स्टॉक बघण्यासाठी सेपरेट कमांड पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, जाऊ आपण पुढे डिस्प्ले स्टॅटिस्टिक्स एक कमांड आहे, डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट आणि त्यात स्टॅटिस्टिक. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या वाउचर मधून किती एंट्रीज आपण केल्या त्याचे स्टॅटिस्टिक्स आपल्याला दिसेल. बघू आपण, जाऊ टॅलीत, त्यातून बाहेर पडतो, परत एस्केप प्रेस करतो, खाली बघा इथं डिस्प्ले कमांड आहे माझ्याकडे. त्या डिस्प्ले मध्ये जाऊ, एंटर दिला, डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट, बरोबर, एंटर, नंतर स्टॅटिस्टिक्स. बघा हे आउटस्टँडिंग आपण पूर्वी बघायचो, स्टॅटिस्टिक्स बघायचं. बँक पेमेंट 8, बँक रिसिप्ट 4, कॉन्ट्रा 2, चेक करा, बरोबर आहे ना. नंतर मग पेमेंट वाउचर 5 आहे का. अजून खाली जाऊ, परचेस वाउचर 3, बघा इथं परचेस. नंतर मग सेल्स वाउचर 2, बरोबर. असे टोटल 24 एंट्रीज आहे. वाउचर वाईज एंट्री आपल्याला इथे मिळाले. समजलं. मग हे स्टॅटिस्टिक. याच्यात अजून काय दिसतं, इकडे किती ग्रुप आहे, किती लेजर अकाउंट आहे, त्याची पण माहिती आपल्याला मिळत असते. किती स्टॉक आयटम्स आहे, किती वाउचर टाइप, तुमच्या टॅलीमध्ये युनिट्स किती आहे, करन्सी किती आहे, ते आपल्याला इथं समजतं. हे स्टॅटिस्टिक. त्याच्यातून बाहेर पडून गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. पुढे अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे बघ, स्टॉक समरी. बघा ही स्टॉक समरी आपल्याकडे बघू. स्टॉक समरी मग जाऊ, बघा इथे स्टॉक समरी ऑप्शन आहे गेटवे ऑफ टॅली मध्ये. एंटर दिला, दिसतंय आपल्याला हार्ड डिस्क, मॉनिटर, प्रिंटर, प्रोसेसर आणि युपीएस. इथं हार्ड डिस्क, मॉनिटर, प्रिंटर, प्रोसेसर आणि युपीएस 21, 20, 25, 34 आणि 52. 21, 20, 25, 34 आणि 52 शिल्लक आहे. असा टोटल आपल्याकडे 6,39,388.83 चा माल शिल्लक. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, टॅली झालेला आहे. पुढे कॉस्ट सेंटर ची समरी, आपल्याला कॉस्ट सेंटर वाईज समरी आपल्याला बघायची. कुठून बघणार, डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट, कॉस्ट सेंटर आणि त्याच्यामध्ये कॉस्ट कॅटेगरी समरी. काय येते ती समरी या पद्धतीने. प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी किती येईल, अदर एक्सपेन्सेस, सॅलरी एक्सपेन्सेस वर किती खर्च झाला त्याची माहिती आपल्याला इथे दिसेल. जाऊ आपण बघू. यातून बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर डिस्प्ले नंतर काय, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, कॉस्ट सेंटर, डिस्प्ले नंतर स्टेटमेंट ऑफ अकाउंट, त्याच्यामध्ये कॉस्ट सेंटर, त्याच्यामध्ये कॅटेगरी समरी. बघ कॅटेगरी समरी आली. टोटल खर्च 42,500 झालेला आहे. त्याच्यामध्ये अदर एक्सपेन्सेस 12,500 आणि सॅलरीवरचा खर्च किती आहे 30,000. म्हणजे तो जो खर्च झाला त्याच्या कॅटेगरी वाईज आपल्याला माहिती बघता येते. कोणामुळे बघता येते, जर तुम्ही कॉस्ट सेंटर्स तुम्ही जर तुमच्या
याच्यामध्ये क्रिएट केले तर ज्यावेळेस मोठी कंपनी असते त्यावेळेस हे गरजेचं असतं. प्रत्येक हेड वाईज खर्च किती झाला हे काढायचं असेल तर त्यांना कॉस्ट सेंटर हे घ्यावेच लागतात. बरोबर, कॉस्ट सेंटर घेणं काय खूप अवघड गोष्ट नाही, फक्त तुम्हाला कॅटेगरी घेणं हे तुमच्या डोक्याचा विषय. खर्चाचा कोणता प्रकार घ्यायचा, बरोबर. मग आपण काय केलं, 2-3च प्रकार घेतो. इन्सेंटिव्ह टू स्टाफ तर आलाच नाही खर्च, त्याच्यामुळे तो इथे येतच नाही. एकही एंट्री आली की इन्सेंटिव्ह टू स्टाफची नाही आली, त्यामुळे ती याच्यात दिसत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कॉस्ट सेंटर समरी पण आपली आपण बघितली. मग कॉस्ट सेंटरचा उपयोग काय ते तुम्ही फायनल रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्हाला समजतं. ठीक आहे, आज आपण थांबतोय, बराच वेळ झाला, आज बरेच लेफ्ट पण झाले.